आज तुम्हाला टमाट्याची चटणी बनवून दाखवणार आहे। मी या टमाटोला स्वच्छ धुवून घेतलेले आहे। नंतर मी टोमॅटो कट करून घेतले, त्यासोबत कांदा, कढीपत्ता धुवून स्वच्छ कट करून घेतला, त्यासोबत अद्रक, लसूण आणि जिरे यांची पेस्ट बनवून घेतली। सोबत थोडासा गूळ किंवा साखर पण घेऊ शकतो आणि कोथिंबीर। एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण थोडे जिरे आणि मोहरी घालूया। नंतर त्यामध्ये कढीपत्ता, अद्रक, लसूण पेस्ट टाकून व्यवस्थितरित्या परतून घेऊया। प्रकारे लालसर कलर येईपर्यंत परतून घेऊया। नंतर आपण त्यामध्ये काही मसाले ॲड करूयात। हळद, लाल तिखट 2 चमच, पुन्हा परतून घेऊया। नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो, आणि मीठ आपण सुद्धा बनवू शकतो। व्यवस्थित प्रकारे मॅश करून घ्या। नंतर आपण त्यामध्ये गूळ ॲड करूया। साखर सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता गुळाच्या ऐवजी, पण साखरेपेक्षा गूळचीच टेस्ट व्यवस्थित छान लागते, म्हणून मी गूळच ॲड केलेला आहे। नक्की ट्राय करा। टोमॅटो जर लाल असतील ना तर खूप व्यवस्थितरित्या मॅश होते। पहा, कलर चेंज होत आहे। मी यामध्ये थोडंही पाणी ॲड केलेलं नाही। ही 2-3 दिवस सुद्धा चटणी टिकू शकते। गावी जाताना प्रवासात पण घेऊन जाऊ शकतो। ही चटणी गोड दशमीसोबत तर खूप छान लागते। तुम्ही पण ट्राय करून पहा एकदा घरी। नंतर वरतून थोडी कोथिंबीर ॲड करा। अशा प्रकारे शिजवायचं। मी गॅस बंद करते। ताटाची मांडणी करून घेतलेली आहे आणि त्यावरतून वरणावरती साजूक तुपाची धार 2 चमच। नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। असे जेवण सोपे आणि खायला पण छान। आवडला असेल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा।